जळगावच्या धरणगाव येथे इराणी महिलेसह तिच्या 3 वर्षाच्या मुलाला बेकायदेशीररित्या आश्रय दिल्याच्या प्रकरणात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यात इराणी महिलेला आश्रय देणाऱ्या तसेच मोबाईल सिम कार्ड पुरवणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. महिलेला आश्रय देणारी संशयित आरोपींना पाकिस्तानमध्ये सलमान भाई आणि सलमान खान नामक व्यक्तींना आंतरराष्ट्रीय व्हिडिओ कॉल व व्हॉट्सअप कॉल चॅटिंग केल्याचे उघड झाले आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी आरोपींना पाकिस्तानात संपर्क केल्याच्या माहितीचा दुजोरा दिला आहे. अटकेतील आरोपींच्या मोबाईल व कॉल रेकॉर्डच्या तपासणीत पाकिस्तानशी थेट संपर्काचे पुरावे मिळून आले असल्याची माहिती त्रस्त अर्जदाराच्या वकिलांनी दिली आहे. विदेशी महिलेला आश्रय देणे आणि पाकिस्तानमधील व्यक्तीशी संवाद असल्याने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण गंभीर मानले जात असून पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू आहे. या संदर्भातली माहिती आज दिनांक 18 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता धरणगावचे पोलीस निरीक्षक सुनील पवार व त्रस्त अर्जदाराचे वकील यांनी दिली आहे. तर राष्ट्रीय सुरक्षा मंच धरणगाव यांनी सकाळी निवेदन दिलं. काय नेमकी कारवाई आपण केली सांगा. दिनांक 5/1/2026 रोजी धरणगाव शहरातील कुरेशी मोहल्ला येथील कुरेशी शेख रफिक शेख मुसा व शेख अहमद रजा शेख मुसा यांच्या घरी इराणी महिला नामे फरनाज हमीद रेजा मसाई ही व तिचा मुलगा मागील 1 वर्षापासून राहत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून आपण त्यांना विचारपूस केली आणि सदर महिलेबाबतच्या इराणी व्हिसा किंवा पासपोर्ट असल्याबाबतची खात्री केली असता तिचा व्हिसा हा दिनांक 2022मध्येच संपुष्टात आल्याचे आपल्याला निदर्शनास आले. परंतु सदर दोघांनी सदर महिलेस एवढा कालावधीसाठी आपल्याकडे कुठल्याही प्रकारे धरणगाव पोलीस स्टेशनला म्हणा किंवा पारपत्र विभाग जळगाव यांना कुठल्याही प्रकारे पत्रव्यवहार न करता ती बाब त्यांनी लपवून ठेवली आणि सदर महिलेस त्यांनी त्यांच्या घरामध्ये बरेच दिवस संरक्षित असे थांबवून ठेवले. त्यामुळे त्या दोघांच्या विरोधात इमिग्रेशन व विदेशी नागरिक कायदा 2025चे कलम 24 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले. दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी धरणगाव पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल झाला. त्याच्यात धरणगावातील 3 नागरिकांवर गुन्हा दाखल झाला. त्या धरणगावच्या 3 आरोपी जे आहेत त्यांच्याकडे एक इराणी विदेशी महिला ही बेकायदेशीरपणे वास्तव्यास होती आणि ह्या 3 आरोपींनी तिला बेकायदेशीरपणे आश्रय दिला. त्या कामी धरणगाव सुरक्षा मंच यांनी निवेदन देखील तसं धरणगाव पोलिसांना दिलेलं होतं. त्यानंतरच ही सगळी कारवाई सुरू झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना मेहरबान कोर्टात हजर केलं असता धरणगाव कोर्टाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी देखील मंजूर केली. तपासाअंती अतिशय धक्कादायक खुलासे बाहेर आले की जसं ह्या आरोपींनी आरोपी क्रमांक 1 ते 3 यांनी विशेष करून आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी थेट या संदर्भात पाकिस्तानमध्ये काही कॉल्स केले गेलेले आहेत. सलमान भाई आणि सलमान खान या नामक व्यक्तींना थेट व्हिडिओ कॉल्स व्हॉट्सअप कॉल्स काही केले गेलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यात धक्कादायक माहिती देखील समोर आलेली आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये या इराणी विदेशी नागरिक महिलेने बाळाला जन्म दिला. तिचा खोटा जन्म दाखला देखील बनवून घेतला. मुंबईला जन्म आणि दिल्लीचा जन्म दाखला देखील मिळवला. या बाबी अतिशय गंभीर स्वरूपाच्या तपासाअंती निष्पन्न झाल्या आणि आज रोजी जामीन अर्ज या आरोपींच्या वतीने दाखल होता. परंतु आज रोजी धरणगाव न्यायालयाने युक्तिवादाअंती ह्या 3 आरोपींचा जामीन फेटाळण्यात आलेला आहे, नामंजूर करण्यात आला आहे. प्रामुख्याने त्यांच्या पाकिस्तानशी थेट संपर्क हा निष्पन्न झाल्यामुळे याचं गांभीर्य मेहरबान कोर्टालाही लक्षात आलं आणि त्यांचा जामीन अर्ज आज रोजी नामंजूर झालेला आहे. त्या कामी राष्ट्रीय सुरक्षा मंच धरणगाव यांच्या वतीने आम्ही देखील इंटरव्हेनंट त्रयस्थ व्यक्ती म्हणून मध्यस्थी अर्ज दाखल केलेला होता. जामिनाला विरोध देखील केलेला होता आणि या सगळ्या बाबींचा विचार होऊन आज रोजी ह्या आरोपींचा जामीन नामंजूर झाला. तुमचं नाव काय सर? ॲडव्होकेट गजानन पाटील धरणगाव.